हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय फन अँड फूड ब्लॉग्स चॅनल. तर आजचा स्पेशल डे आहे, कारण आज माझी ॲनिव्हर्सरी आहे आणि या ठिकाणी मी छान सकाळी आंघोळ केली आणि इथे थोडासा मेकअप करत आहे. रोज तर नाही करत, पण आज माझी ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मी थोडासा एकदम लाईट मेकअप करत आहे. या ठिकाणी मी छान थोडंसं क्रीम, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक आणि हायलायटर, थोडंसं काजळ, आयलायनर लावलेलं आहे आणि छानपैकी मेकअप केलेला आहे. आणि आज विशेष म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे आणि माझी ॲनिव्हर्सरी एकाच दिवशी आहे. मुद्दाम नाही, पण हा मुहूर्तच त्या दिवशी आलेला, त्यामुळे असं एकदम छान या दिवशी लग्न झालेलं. तर तुम्ही इथे बघू शकता, छान माझा सिम्पल सोबर मेकअप झालेला आहे. आणि मग त्यानंतर म्हटलं चला तुळशीजवळ रांगोळी काढून घेऊया. आणि मग तुळशीजवळ तिथे छान बाहेर मी पटापट रांगोळी काढून घेतली. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. रोज माझं होत नाही इथे रांगोळी काढणं, रोज तर माझ्या सासूबाईच रांगोळी काढतात, पण आज मला असं वाटलं की चला आज मीच रांगोळी काढते. त्यामुळे मी छान इथे रांगोळी काढून घेतली, त्यामध्ये रंग भरून घेतला आणि मग आम्ही निघालो स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायला. म्हटलं आजच्या दिवसाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादाने होऊन जाऊ द्यावी. तर याप्रमाणे मी इथे बघा कशी तयार झाली आहे छान. आणि माझी मुलगी, माझे मिस्टर आणि मी आम्ही छान निघालो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायला. आणि पाठी बघून समजलं असेल तुम्हाला, इथे मंदिराजवळ पोचलो आहे आम्ही. खूप शांतता होती आज मंदिरामध्ये. हे आलंय आमच्या इथलं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र. या ठिकाणी बाहेर गाडी उभी केली आणि मग आतमध्ये गेलो. आतमध्ये बाहेरून आल्यानंतर हातापायावर पाणी घेऊन नंतरच मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. इथून आतमध्ये गेलो या गेटमधून. तिथे चप्पल स्टँड होतं, तिथे बाजूला चप्पल काढली आणि मग हातापायावर पाणी घेऊन आम्ही मंदिरामध्ये जायला निघालो. असं फार रोज तर माझं केंद्रामध्ये येणं होत नाही, पण म्हटलं चला आता लग्नाला एवढे 12 वर्ष पूर्ण झाले, तर आपण आजच्या दिवसाची सुरुवात पूर्ण महाराजांच्या आशीर्वादाने करावी. सहजीवनाचे, सुखी जीवनाचे आनंदी वर्ष. खूप छान असा परिसर आहे इथे केंद्रातला. एकदम शांतता होती. तुम्ही इथे पण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरणाचा जप पण सुरू होता, तुम्ही ऐकू शकता. असंच थोडा वेळ तिथे बसलो आणि मग तिथून निघाल्यानंतर आम्ही परत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो. गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पण तिथे आशीर्वाद घेतला महाराजांचा. आणि मग यांना वेदिकाला ट्युशनला सोडायचं होतं. मग पुढचं तर काही शूट करणं शक्य झालं नाही माझं, तर मला महाराजांचं मंदिर दाखवते. इथे पण खूप छान गार्डन वगैरे आहे आणि खूप शांतमय परिसर आहे, खूपच छान आहे. बघ, हे बांबूचं झाड आहे. बांबू